युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। एलपीजी तुटवड्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून 37,44,000 लिटर रॉकेल वाटपाला राज्य सरकारला मंजुरी देण्यात आली आहे। या अंतर्गत शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल दिलं जाईल। तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा निर्णय आहे आणि जिल्हानिहाय केरोसिन वितरणाची आखणीही राज्य सरकारने निश्चित केली आहे। आखाती देशातल्या युद्धांचा आज 27वा दिवस आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। इस्रायलची राजधानी तेल अवीववर हिजबुल्लाने मोठा हल्ला केला। इराकमधील अमेरिकेच्या तळांवरही इराणने हवाई हल्ला केला। अमेरिकेने इराण विरुद्ध आपली आक्रमक भूमिका अधिक स्पष्ट केली आहे। व्हाईट हाऊसने एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन प्रसिद्ध केलंय। इराणवरील हल्ले थांबणार नाहीत, ते सुरूच राहतील असं अमेरिकेने म्हटलंय। अमेरिकेचा दावा आहे की त्यांनी आतापर्यंत इराणचे 9,000हून अधिक लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले। इतकंच नाही तर अमेरिकेने इराणची 140हून अधिक लढाऊ विमानं हवेतच पाडल्याचा दावा केलाय। तर इराणी राजवट मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार व्हाईट हाऊसने पुन्हा एकदा व्यक्त केलाय। लेबनॉन आणि इस्रायलमधलं युद्ध शिगेला पोहोचलंय। हिजबुल्लाने इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्ला केलाय। हिजबुल्लाने इस्रायलवरती 7 क्षेपणास्त्र डागली, मात्र इस्रायलने हिजबुल्लाचे 7ही हल्ले परतवून लावले। एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना 27व्या दिवशी दोन्ही बाजूंकडनं हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। इराणकडनं गेल्या काही तासांपासून बॉम्ब वर्षाव सुरू आहेत। तेल अवीव, जेरुसलेम, मध्य इस्रायलमध्ये हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय। सौदी अरेबियामधील अमेरिकी तळावरती ड्रोन हल्लाही करण्यात आलाय आणि इराणच्या हल्ल्यांना अमेरिका आणि इस्रायलकडनं प्रत्युत्तर देण्यात येत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावावर इराणकडनं पलटवार करण्यात आलाय। ट्रम्प यांना सैतान अशी उपमा देत इराणच्या लष्कराने कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। सैतानासोबत चर्चा करणं चुकीचं असल्याचंही इराणने स्पष्ट केलंय। तसंच चर्चेपेक्षा क्षेपणास्त्रांनाच बोलू द्या असा इशाराही देण्यात आलाय। एडनच्या आखाताच्या मुखाशी असलेली बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी सुद्धा बंद करू असा इशारा आता इराणने दिलाय। ही सामुद्रधुनी इराणपासून दूर येमेनमध्ये आहे, मात्र तिथल्या शिया विचारांच्या आणि कायम इराणच्या पाठीशी असलेल्या हुथी दहशतवाद्यांना हाताशी घेण्याचा इराणचा विचार दिसून येतोय। त्या आधारे ते अमेरिकेवरती दबाव टाकतायत। लाल समुद्राला जोडणाऱ्या या सामुद्रधुनीतून जगातील 12% मालवाहतूक होते। त्यामुळेच ही सामुद्रधुनी ताब्यात आल्यास इराण आणि हुथी मिळून संपूर्ण लाल समुद्र ताब्यात घेऊ शकतात। जमिनीवरती हल्ले झाले तर बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी बंद करू असा इशारा आता अमेरिकेला इराणने दिलाय। अमेरिकेचं खर्गबेट आणि इराणच्या किनाऱ्यावरील आण्विक तळ ताब्यात घेण्याचा डाव आहे। त्यांचे 7,000 मरीन सैनिक हॉर्मुझच्या जवळ पोहोचत आहेत आणि त्यानंतर या भागातील सैनिकांची संख्या 50,000च्या जवळ जाईल। मात्र आमची त्यांच्या प्रत्येक हालचालींवरती देखरेख आहे असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाघेर घालिबाफ यांनी म्हटलंय। खार्गबेट किंवा अण्वस्त्र तळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला तर इराण आखातातील अमेरिकेच्या सर्व तळांवरती अमर्याद हल्ले करेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। अमेरिकेचं F-18 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा इराणने केलाय, मात्र आमचं कुठलंही विमान पाडण्यात आलं नाही असं म्हणत अमेरिकेनं इराणचा दावा फेटाळून लावलाय। गेल्या अनेक वर्षांपासून इराणकडनं बंद असलेली तेल खरेदी भारताने पुन्हा सुरू केल्यावर आता यात नवीन घडामोड घडली आहे। इराणकडून चीनकडे निघालेल्या जहाजातला LPG भारताने विकत घेतलाय। चीनी कंपनीचं जहाज हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून निघालेलं होतं। त्यातील LPGतला काही वाटा भारताने एका व्यापाऱ्याच्या मदतीने मिळवलाय। विशेष म्हणजे त्याचे पैसे रुपयाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। ऑरोरा नावाचं हे जहाज उद्या मंगळुरू बंदरावरती थांबा घेईल। तिथे त्यातला LPG भारतात उतरवला जाईल। तो LPG भारताच्या तेल कंपन्यांना वितरित केला जाईल। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आता रत्नागिरी शहरामध्ये त्याची झळ मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध अशा नाश्ता सेंटरपैकी एक सेंटर गॅस अभावी बंद पडलंय। तशा अर्थाचा बोर्ड सुद्धा इथे लावण्यात आलाय। सकाळी लवकरच या ठिकाणी नाश्त्यासाठी गर्दी नेहमीच दिसून यायची, पण गॅस अभावी हे नाश्ता सेंटर बंद करण्यात आलंय। गॅस टंचाईच्या संकटाचा फटका धार्मिक उत्सवांनाही सातत्याने बसताना आपण बघतोय। नालासोपारा पूर्वेकडच्या साई दत्त मंदिरामध्ये गेल्या 23 वर्षांपासून रामनवमी निमित्त महाप्रसादाचं जेवण देण्यात येतं। मात्र यंदा गॅस टंचाईमुळे हा भंडारा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय।
त्याऐवजी भक्तांना महाप्रसाद म्हणून पायनॅपल शिरा देण्यात येतोय। या निर्णयामुळे अनेक भक्तांमध्ये नाराजी आहे, तरी परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे। तालाबतप्रमाणे यंदा देखील आम्ही रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे। फक्त कसं आहे की भंडाऱ्यासाठी आम्ही तो महाप्रसाद करायचो, पण आखाती देशामध्ये युद्ध परिस्थिती सध्या सुरू आहे, गॅस टंचाई मिळत नाही आहे, गॅसचा मोठा अभाव होत आहे। हे लक्षात घेता आम्ही मंडळांनी असं ठरवलेलं आहे की यावर्षी आपण भंडारा करायचा नाही आहे। टाळतो म्हणजे का करत नाही असे प्रश्न करतात लोक। मग आम्ही त्यांना सांगतो की आखाती देशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे गॅस टंचाई आहे आणि गॅस मिळत असल्यामुळे आपण साधा प्रसाद ठेवतो आहे। 1-2 सिलेंडरमध्ये काम होतं, असे 8-9 दिवस सिलेंडर लागतात। दिवस जो आहे हा मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने साजरा केला जातो। आजही तसाच होणार आहे। कार्यक्रमाची रूपरेषा सारखीच आहे, फक्त महाप्रसाद नाही आहे। महाप्रसादाच्या ऐवजी आपल्याला फक्त प्रसाद याच्यावरती जास्त समाधान मानावं लागणार, त्यामुळे निश्चितच थोडंसं मन जरा दुःखीच झालं आहे। सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसंच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे धाव घेण्यात आली। डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन या वस्तू घेऊन पेट्रोल पंपावरती लोकांची गर्दी होती। पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी माणसांच्या सोबतच वाहनांच्याही रांगा होत्या। डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला डिझेल खूप जरूरी लागतंय, त्याच्यासाठी आम्ही आलोय। शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही। आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची, याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय। म्हणून आता हे अपोय काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर। आता लोक चर्चा झाली बा, आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही। नांगरती सीझन चालू आहे आमच्या शेतकऱ्यांचं सर्वांचं, त्याच्यामुळं डिझेलची फार गरज आहे आम्हाला 1-1.5 महिना। त्याच्यामुळं डिझेल कुठलंही प्रकारे ना बंद नाही पडलं पाहिजे। सरकारने एवढी विनंती केली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी। नागपूरमध्येही गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। इंधनाबाबत सोशल मीडियावरती दावे झाले आणि अनेक पेट्रोल पंपावरती गर्दी झाल्याचं दृश्य दिसतंय। अहिल्यानगरमध्ये पेट्रोल टंचाईचा चोरट्यांकडनं फायदा उचलला जातोय। शहरामध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात आणि पेट्रोल टंचाईच्या अफवांनंतर वाहनधारक पंपावरती गर्दी करून पेट्रोलची टाकी भरतायत। याच पेट्रोलवरती चोरटे हात साफ करतायत। वाहनात भरलेलं पेट्रोल चोरटे चोरतायत। अहिल्यानगरच्या गुलमोहर रोडवरच्या पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। यानंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे। दरम्यान पेट्रोल टंचाई नसल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलंय, तरीही नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करतायत। आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅससाठी एजन्सीबाहेर रांगा पाहायला मिळतात। पेट्रोल पंपावरती डिझेल, पेट्रोलसाठी वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्येही बदल केलाय। तसंच पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करू नये असा नियम केलाय। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये काहीसा जास्त वेळ लागतोय, अशी माहिती महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली आहे। कारण आहे हे व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस। पब्लिकनी सोशल मीडियाच्या मेसेजेसवर लक्ष देऊ नये। सगळीकडे मुबलक साठा आहे, सगळे पेट्रोल पंप चालू राहणार आहे आणि सगळीकडे माल राहणार आहे। तर पॅनिक बाईंग करू नका। ज्याला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे तो आज 1000 रुपयाचं पेट्रोल घेतो आहे, त्याच्यामुळे सगळे पेट्रोल पंप ड्राय होत आहे। आणि अशी जर बाईंग सुरू राहिली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। तर लोकांनी पण समजायला पाहिजे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पेट्रोल डिझेल घ्या। सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिक हैराण झालेत आणि गॅस एजन्सी पुढे रांगा लागत असताना वर्ध्याच्या कारंजा घाटगे इथे एका 19 वर्षाच्या तरुणाने आपली व्यावसायिक चूल पेटवण्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे। जुन्या पद्धतीने ऑइलवर चालणाऱ्या शेगडीचा जुगाड त्याने केलाय। जुगाडू तंत्र वापरून गॅस तुटवड्यामुळे बंद झालेली आपली चहाची टपरी पुन्हा सुरू केली आहे। सिलेंडर मी तिथं खूप वेळा सिलेंडर बघायला गेलो, सिलेंडर मला काही भेटलं नाही। मग त्याच्यानंतर मला याची मग आठवण आली। मी एकदा बघितलं होतं, तिकडे गेलतो, माझ्या काकाचं लग्न होतं, माझ्या मित्रासोबत गेलतो, तर मला याची आठवण आली। मग मित्राला म्हटलं असं बघितलं होतं, चला आपण बनवतो। घरी सॅम्पल एक लहान
लहानसं बनवून बघितलं होतं आम्ही, तर ते ऑलरेडी सक्सेसफुल झालं. मग नंतर आम्ही हे पक्कं बनवलं दुकानासाठी. युद्धामुळे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला शेकडो कोटी रुपयांचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. कच्च्या मालाची झालेली दरवाढ आणि विस्कळीत झालेली निर्यात यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावरती कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पूर्वी $1,000 मिळणारे शिपमेंट आता $5,000 पोहोचलंय. आखाती देशातल्या कतार, ओमान, UAE आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशातली निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि याचा थेट परिणाम प्रसिद्ध सोलापुरी चादर, टेरी टॉवेल आणि युनिफॉर्म उत्पादनावरती झालाय. मंदीमुळे ग्राहकांची खरेदी क्षमताही कमी झाली आहे आणि देशांतर्गत मागणी घटली आहे. अमेरिकेच्या ठिकाणी दुसरा बाजारपेठ UK एक पॉझिटिव्ह, युरोप राष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह घडली, तिथली इम्पोर्ट ड्युटी कमी करून थोडं चालना मिळाले. एकीकडे थोडं काही सकारात्मक होत असताना काहीतरी नकारात्मक गोष्ट या उद्योगावर संकट येतो आहे. त्याला इथल्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट त्यांनी त्यांच्या परीने काय आणखीन या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न आम्ही आमच्या निवेदनाद्वारे करतो आहे आणि एकंदरीत परिस्थिती या सोलापूरच्या उद्योगावर निर्माण झाली. आज इतर देशाचा विचार केला तर भारत हा प्रगतिशील जरी म्हणत असलो तरी आपल्याकडे 50% लोक गरीब आहे. एक दिवस बी युद्ध इथं 2 दिवस युद्ध असलं तरी परवडण्यासारखं नाही आहे, अशी पोझिशन आपली आहे. आणि जे एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमध्ये जर इथलं बंद पडलं तर याचा रोजगारावर मोठा प्रमाणात परिणाम होणार आहे आणि अर्थव्यवस्था आपली थांबणार आहे. आज टेक्स्टाईल इंडस्ट्री भारतात सगळ्यात जास्त आहे, महाराष्ट्रात 60% आहे. ह्याला अडचणीचं ठरणार आहे आणि जे एक्सपोर्ट आणि रेडीमेड गारमेंट एक्सपोर्ट थांबल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रोजगाराचा मोठा परिणाम या उद्योगावर पडणार एवढं मात्र निश्चित. कोल्हापुरामध्ये जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनंतर पेट्रोल पंपांवरती आता सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल पंपावरती जी गर्दी पाहायला मिळत होती ती आता कमी झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आणि त्यानंतर आज सकाळपासून पेट्रोल पंपावरच्या वाहनांच्या रांगा कमी झाल्याचं दिसून आलं. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पेट्रोल पंपांवरती वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नागरिकांकडनं इंधन साठवण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी ₹200 आणि 4 चाकींसाठी ₹2,000पर्यंतच इंधन देण्याचे आदेश देण्यात आले. तसंच अफवांवरती विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच इंधन भरावं असं आवाहनही प्रशासन करत आहे. यानंतर घेऊयात काही इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. बोंदुखराच्या ओकस कार्यालयावरती SITने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकलंय. SIT आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली, तपासाला वेग दिला. दरम्यान फॉरेन्सिक टीमने कार्यालयातनं प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणामध्ये नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. बोंधू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 8वा गुन्हा दाखल झालाय. मात्र हा गुन्हा कुठल्या स्त्रीने नाही तर एका पुरुष व्यावसायिकाने दाखल केलाय. मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातने कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला. विशेष म्हणजे वावी पोलीस ठाण्यात खरातने राजेंद्र जासूद, दिनेश परब यांच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्ताने खरातच्या जाळ्यात अडकले होते. मला कोर्टातून ऑर्डर होती की या संदर्भात कुणाशी चर्चा करायची नाही. आज संध्याकाळी मी येणार आणि तुम्हाला सर्व सविस्तर त्याची माहिती देणार आहे. हां मी आज जामीन मिळालेला आहे. संध्याकाळी मी तुम्हाला सविस्तर सर्व सांगतो. कुठलंही नाही, मी स्वतःहून येणार आहे, तुम्हाला बोलतो, संध्याकाळी सांगतो. बोंधू अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. कोपरगावातील काही व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाकणाऱ्या राहुल शिंदे आणि त्याला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या माजल गावातील संदीप गर्जे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.